करण्याचा संकल्प करू शकता. आणखीन दुसरी गोष्ट जी एकादशीला आवर्जून करावी ती म्हणजे विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण. विष्णू सहस्रनामामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची 1000 नावं आहेत आणि त्या नावांचं स्मरण करण्यासाठी विष्णू सहस्रनाम पठण करणं किंवा श्रवण करणं आषाढी एकादशीच्या दिवशी पुण्याचं मानलं जातं. या व्यतिरिक्त तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम ऐकायला किंवा म्हणायला जमणार नसेल तर तुम्ही हरिपाठ म्हणू शकता. त्यामध्ये सुद्धा भगवान श्रीहरी विष्णू किंवा पांडुरंग यांचं स्मरण आहे. भगवद्गीतेतला एखादा अध्याय सुद्धा नक्की वाचावा किंवा ऐकावा. अर्थात सगळ्या गोष्टी करायला नाही जमणार आहेत, पण या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगतो आहोत त्यातली कुठलीही एक गोष्ट जरी तुम्हाला करायला जमली तरी आषाढी एकादशीचं तुमचं व्रत सफल होणार आहे. मंडळी, आषाढी एकादशीपासून मगाशी म्हटलं तसं चातुर्मासाची सुरुवात होते आणि या दिवसापासून 4 महिन्यांसाठी आपल्या एखाद्या आवडत्या पदार्थाचं सेवनसुद्धा त्यागलं जातं. काही नियमसुद्धा घेतले जातात आणि हे अर्थात आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. काही मंडळी 4 महिने परान्न सेवन करत नाही, म्हणजे बाहेरचं काही खात नाहीत, किंवा काही मंडळी अगदी एकभुक्त राहतात. काही जण नक्त व्रत करतात, म्हणजे केवळ रात्रीचं भोजन करणं. आता प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असती, त्यामुळे चातुर्मासातले प्रत्येकाचे नियम घेणं सुद्धा वेगवेगळं असतं. पण या सगळ्याच व्रतांना गोविंद शयन व्रत म्हटलं जातं. या एकादशीला पद्मा एकादशी असं सुद्धा नाव आहे. फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी आणि प्रजेची काळजी घेणारा होता. सुख समृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा 3 वर्ष सातत्याने अनावृष्टी झाली आणि परिणामी दुष्काळाने प्रजा त्रस्त झाली. त्यावेळी मांधाता राजाने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचं व्रत करायला सांगितलं. राजाने हे व्रत मनोभावे केलं. त्या योगे वरुण राजाने कृपा केली. योग्य वेळी हवी तशी पर्जन्यवृष्टी त्याच्या राज्यामध्ये झाली आणि पुन्हा सुख समृद्धी आली. अशी पौराणिक कथा या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सांगितली जाते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या दिवशी काय करावं तर विठ्ठलाचा नामजप करावा, कीर्तन, भजन, दानधर्म करावं, हे तर आहेच. पण या दिवशी काय करू नये हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तामसिक भोजन करू नये, म्हणजे कांदा, लसूण किंवा मांस, मद्यपान या गोष्टींचा त्याग या दिवशी करावा. राग, वादविवाद घरामध्ये अजिबात करू नये. तुळशीची पानं तोडू नये असं एकादशीला म्हटलं जातं. पूजेसाठी तुम्ही आदल्या दिवशीच काढून ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी शरीर आणि मनाची शुद्धी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन राहावं. आपल्याकडनं आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या चुकांसाठी किंवा पापांसाठी ईश्वराकडे क्षमा मागावी आणि इथून पुढे सद्बुद्धीसुद्धा मागावी, जेणेकरून आपल्या हातून पुन्हा चुकीची कृत्य घडणार नाही. मंडळी, आशा आहे की आषाढी एकादशीच्या संदर्भातल्या सगळ्याच